इतकं मस्त दर्शन होईल असं वाटलं नव्हतं आज, पण खूप छान असं दर्शन झालेलं आहे. अगदी गाभाऱ्यात जाऊन देवीच्या समोर नतमस्तक व्हायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब आज. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. काल दाढीची ट्रीटमेंट होते त्याच्यामुळे मग व्हिडिओ नाही जास्त घेता आला आणि आता आहे दुखते पण त्याच्यावरच्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे एवढा त्रास नाही होत आहे. आणि आता काम सगळं आवरलेलं आहे. काम आवरलेलं आहे म्हणण्यापेक्षा आज स्वयंपाकच नाही आहे, कारण आज आहेत मांढरदेव बंदोबस्त आणि आम्ही तर आज सगळं चकाचक आहे, काहीच बाकी नाही आहे. कारण आज आहे स्वातीच्या माहेरची यात्रा आणि हो आम्ही निघालो आहोत यात्रेला वेरुळी येथे. वेरुळी तुम्ही आधीही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आणि खूप छान आहे. आणि आज तिच्या माहेरची यात्रा आहे तर तिकडे निघालो आहोत. ताई आहेत सोबत, नम्रता ताई आणि ऋषाली आणि मीनाक्षी पण येणार होत्या, पण त्यांचं काही कारणास्तव कॅन्सल झालेलं आहे. तर आम्ही आता थोड्या वेळात निघतोच आहोत. म्हटलं लवकर जाऊन लवकर माघारी यावं आणि एखाद्या वेळेस मांढरदेवीला सुद्धा जाणार आहोत, कारण मांढरदेवी तिथून खूपच जवळ आहे. तर दाढ दुखते आणि पार्टी काय चालू आहेत, यात्रा काय चालू आहेत असं मी काही जास्त म्हणजे हे नाही करत आहे, पण यात्रा आहे म्हटल्यावर जाणं गरजेचं आहे. महत्त्वाचं असं की सगळ्यांच्या गाठी भेटी पडतात, सगळे भेटतात आणि खूप छान वाटतं असं नाही का, म्हणून खरं तर यात्रेला जायचं. तर चला आवरते आहे आणि आता निघते आहे. बघूयात आता कसं होतं आहे. पहिलं म्हणतो मांढरदेवीला जायचं आणि मग वेरुळीला जायचं. तर आता कसं शक्य होईल ते त्या पद्धतीत करायचं आणि मग दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळी 4-5पर्यंत घरी यायचं. तर चला आवरते पटकन आणि निघतो मग मांढरदेवी आणि वेरुळीला. छान अशी तयारी झालेली आहे माझी आणि आता निघते आहे. आणि आहोंचा कॉल येऊन गेला आहे. आता आधी मांढरदेवीला जातो आणि मग वेरुळीला जातो. तर ताईंची पण तयारी झाली आहे. आता चैतन्य आणि मी इथून निघतो आहोत, मग ताईंना तिथे घेतो आणि मग निघतो पुढे मस्त असं देवदर्शन आणि यात्रेसाठी. चला तर मग आज येणार आहे मग या की तसं मग वेरुळीला भोर मार्गे ना कशी पटकन तुझ्या लक्षात आलं राजगुरू हां जाळीतली काळू मेन स्थान इथे. बायका चालत सीमा जत्रा VIP झालो. नाही त्यांना नाही आवडत म्हणजे असं हे देवीचं है ना, भारी वाटतात ना. बघा ना बिना चप्पलचे चालतायत. हो ना, बघा ना. नाही तर कशाला लावायचं आता. नमस्कार. फायनल तर आहेच, पण कसं झालं जरा थोडं पाठवते. बरोबर हो चालेल. देवी किती छान वाटते बघा ना, बघा ना.
कृपेने अगदी जागेवर आलेलो आहोत वरपर्यंत आणि तिने खरंच मनापासून बोलवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या पाठीमागेच आलो आहोत वर आणि गर्दी आता पुढे गेल्यावर आपण बघूयातच. तर चला देवीचं दर्शन करून घेऊया पहिला. कमी आहे गर्दी. कोचळेवाडी फाट्यावर तिथे सांगितलं कोचळेवाडीत निघालं राजगुरू सरांच्या इथे असं सांगितलं आणि बघू शकता तुम्ही गर्दी फुल गर्दी आहे. त्यामुळे आम्ही आता इकडून निघालेलो आहोत. वहिनी ओ वहिनी तो बसा पाय पण मला काय माहिती थांबवलं असतं तिला. एवढं भारी दर्शन. किती छान छान देवी बघायला मिळतात. नाही नाही जा फोटो कुठे घ्यायचे. काय छान वाटतं ना. व्हिडिओ घेतला पण फोटो त्याला म्हटलं तर तो आला लगेच. पण देवी नाही ना दिसत. इतकं मस्त दर्शन होईल असं वाटलं नव्हतं आज, पण खूप छान असं दर्शन झालेलं आहे. अगदी गाभाऱ्यात जाऊन देवीच्या समोर नतमस्तक व्हायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब आज म्हणजे मिळालं आणि खूप छान वाटलं. मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि आता निघतो आहोत वेरुळीला स्वातीच्या इकडे, तर म्हणजेच यात्रेवर. तर चला आता काळूबाईचं दर्शन झालं, आपल्या आईचं दर्शन झालं आणि आता जाऊयात यात्रेवर मस्त असं. पण आज आहे मंगळवार, अंगारकी आणि दाढ पण दुखते, तर बघूयात कसं काय. चला टोचतं नाही पायाला. पुढची बदल्याची देवाच्याच ठिकाणी घ्या म्हणायचं. डोंगरावरती ते प्रत्येकाच्या दारात सिमेंट कॉन्क्रीटचं. हो बघा ना घरं कशी ना. हो ना जुनी अशी बघायला तरी मिळतात. काय अन्वी. कसं अशी लग्न झालं म्हणजे इकडेच दिली. हो बाजूलाच बाजूलाच. भाऊ स्वागताला बसलेत की काय. ओ हिरोईन, ओ हिरोईन ओळखलं का मला. तू ओळखलं का. हा हा ओ हिरोईन. काय पाहिजे तुला. काय पाहिजे मम्मी. आत्तू कुठे गेली. आत्तू ही बघा आत्तू. हा 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 यात्रेची जोरदार तयारी चालू आहे. काय म्हणता मावशी बऱ्या आहात ना. तेच की डायरेक्ट घेऊन पुढे. गडबड ना सगळी. गुलाबी साडी आम्ही बघतो. चला मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आता निघालो आहोत मंदिरात आणि स्वातीला पण घेतलेला आहे बरोबर. आता मस्त दर्शन घेऊन येतो आणि मग निघतो घराकडे. अजून एका आत्याकडे जायचंय, 2 आत्यांकडे जायचं. तर चला काय संबंध. भारी आहे पण मनीषाची प्री वेडिंगच चाललंय.
मनीषाची भाची आहे. हो. जत्रा बघा, स्वातीच्या गावची जत्रा. या नंदाताई, नंदाताई हाय, कशा आहात? चला मंदिरात जाऊयात आता. मंदिरात छान पाया पडून येऊयात. सूर्य बघ किती सुंदर दिसतोय. जबरदस्ती करण्यात पण अर्थ नाही. हा, छान असं हे मंदिर. आणि जाऊन आता छान असं देवीचं दर्शन घेऊयात. देवीच आहे ना? हे देवाचं आहे ना? देव आहे. हे आहे पुढे नंदी आहे. हा का? बघूयात चला. केदारनाथाचं? अच्छा, केदारेश्वर. बाय बाय. खूप छान वाटलं. ये उद्या लवकर. हो लवकर आहे ना. चला फंटूश, सुट्टीच बाय बाय. बाय. बाय कर. चलो बाय. चल. जा व्यवस्थित. हा हा. बाय. ताई हळूहळू जा. चल बाय. आत्याला सांगून जा, नाही तर ती बिचारी मार. हा चल बाय. ए चलो बाय. बाय बाय. या आपल्याला लवकर. हो. आई काळूबाई दिसली डोंगरावर बसलेली छान लाईटीमध्ये. कसं म्याऊ. गाव डब्बू. आजी कुठे आहे ग? आलीच नाही वे. चला आम्ही आलो आहोत आत्ताच घरी आणि आमचे स्नो आले छान असे म्याव म्याव करत स्वागत करायला. स्नो तर चला, मस्त असं दर्शन झालं देवीचं अगदी गाभाऱ्यात जाऊन. आणि यात्राही खूप छान झालेली आहे स्वातीच्या माहेरची. आणि जस्ट आत्ताच आलो आहोत घरात, म्हणजे येतेच आहे. महत्त्वाचं म्हणजे मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे, तर पहिला मोबाईल चार्जिंगला लावते. आणि कुठं हो लाड करा, लाड करा, या लाडोबाचा लाड करा, लाड. तर चला मोबाईल पहिला चार्जिंगला लावते, फ्रेश होते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. छान गप्पा मारूयात. तोपर्यंत आमच्या स्नोवाच्या लाड करायच्या, या लाडोबाच्या लाड करायच्या. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवीच्या पायातली ओटी आणि वेणी असं देण्यात आलेलं आहे. आणि हा छानसा प्रसाद आपल्याला मिळालेला आहे. तर ही वेणी आता मी देवाऱ्यात ठेवते आणि मग उद्या मी पुन्हा ही वेणी घालते. खूप छान वाटलं, खूप मस्त दर्शन. आणि ही यात्रा आयुष्यात पहिल्यांदा आईच्या पायापाशी जाऊन दर्शन घ्यायला मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे सोबत असताना. हे बघा, हे बघा, हे बघा. अरे माझी बॅटरी उतरले मोबाईलची, मला मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे. मी बोलते आहे ना, तर तू मांडीवर येऊन बसलेस पुढेच. भाऊ तू म्हणजे लाडोबा, तू म्हणजे लाडोबा, तू म्हणजे चुनू 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 चुनू. चला मी मोबाईल पहिला लावतेच चार्जिंगला आणि मग बोलूयात. तर मंडळी छान असं जेवण झालेलं आहे. आणि आता जेवण म्हणजे एकदम शॉर्ट बट स्वीट होतं. फक्त दूध भात खाल्लेला आहे, कारण उशिरा जेवण झालेलं, त्याच्यामुळे मग म्हणजे हे नाही केलं, जेवणच नाही, कोणीच नाही केलं. आणि आहो पण आले होते, त्याच्यामुळे मग सगळ्यांचंच जेवण लेट झालं 4:30 वाजता. आणि त्यानंतर मग आशुताई पण म्हटल्या मला पण फक्त भातच खायचा, म्हणून मग भातच फक्त केला होता. दूध भात खाल्लेला आहे आणि मस्त असं आता वेळ झाली आहे आरामाची. कारण आज दिवसभर खूप दगदग पण झालेली आहे आणि खूप छान कामं झालेली आहेत. खरं तर हे 2026 सुरुवात पण खूप छान झालेली आहे आणि खूप छान दिवस चालू आहेत त्यातले असं. आणि त्यामुळे मग आता मस्त
मस्तपैकी आता जाऊन आलेलो आहोत, देवीचं दर्शन घेऊन आलो आहोत, स्वातीच्या यात्रेलाही जाऊन आलो आहोत आणि आता सगळं आवरलेलं आहे. आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.